गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागच्या तासाला आठवतंय का बघा, आपण बायोलॉजीमध्ये दुसरा धडा आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. यामध्ये सुरुवातीला आपण रिप्रोडक्शनचे डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ म्हणजे रिप्रोडक्शनचे दोन टाईप बघितले. एक असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण रिप्रोडक्शनच्या पद्धती, जेमेल फॉर्मेशन, बडिंग, बायनरी फिजन, रिजनरेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट कॉल्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि याच्यामध्ये आपण सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझमच्या ब्रीडिंग मेथड्स, सीझनल ब्रीडर्स, फॉर एक्झाम्पल गोट, sheep, cows, and continuous breeders, primates and human beings. मला नंतर आज आपण ह्युमन रिप्रोडक्शन या कन्सेप्टचा अभ्यास करणार आहे. आणि ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे मानव प्राणी जे आहेत ते लैंगिक प्रजनन दाखवतात. फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे. ह्युमन रिप्रोडक्शन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम शो सिक्वेन्शियल इव्हेंट, सिक्वेन्शियल स्टेप्स. फर्स्ट वन इज गॅमेटोजेनेसिस. फर्स्ट स्टेप याच्यामध्ये आहे गॅमेटोजेनेसिस. इव्हेंट टाइप सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये वेगवेगळ्या ओळीनं क्रमानं ज्या स्टेप आहेत, सिक्वेन्शियल स्टेप. गॅमेटोजेनेसिस, देन गॅमेट ट्रान्सफर, third one is the fertilization step आहे. embryogenesis, त्यानंतर फिफ्थ स्टेज gestation, and next one is the parturition. या स्टेप सगळ्या घडतात सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल मध्ये. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. गॅमेटोजेनेसिसचे पुढे दोन टाइप आहेत. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्मला स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार होणं. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार होण्याची प्रोसेस, गॅमेटोजेनेसिस. Spermatogenesis means the process of formation of sperm, male gamete तयार होणं, शुक्राणू तयार होणं म्हणजे spermatogenesis. And the process of formation of ova from ovary called oogenesis. Gametogenesis घडल्यानंतर गॅमेट ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर means insemination. गॅमेट ट्रान्सफर होणं, insemination. Insemination means deposition of semen into female reproductive tract through penis. Penis मार्फत, male copulatory sex organ मार्फत sperm and semen deposited into female reproductive tract. Insemination. Fertilization, the process of fusion of sperm and ovum to form diploid cell. झायगोट फॉर्मेशन, झायगोट तयार झाल्यानंतर झायगोट पासून एम्ब्रियोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो फ्रॉम झायगोट कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस मध्ये पण अनेक स्टेप आहेत. याच्यामध्ये एम्ब्रियोजेनेसिस मध्ये झायगोटचं सेल डिव्हिजन, क्लिवेज, पेशी विभाजन,
एम्ब्रिओजेनिसिस मध्ये पण वेगवेगळ्या स्टेप्स येतात. क्लिव्हेज, झायगोट. डिप्लॉइड सेल डिवाइड्स टू फॉर्म 2, 4, 8, 16, 32 सेल स्ट्रक्चर. क्लिव्हेज सेल डिव्हिजन घडलं जातं एम्ब्रिओजेनिसिस मध्ये. फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुलेशन म्हणजे एम्ब्रिओ मध्ये फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर तयार होणं म्हणजे ब्लास्टुलेशन. देन इम्प्लांटेशन घडलं जातं. इम्प्लांटेशन अर्भकाचं रोपण केलं जातं. इम्प्लांटेशन. नेक्स्ट गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ थ्री जर्म लेयर ऑफ एम्ब्रिओ लाईक एक्टोडर्म तयार होणे. एक्टोडर्म. मिडल लेयर कॉल्ड मेसोडर्म. थ्री जर्म लेयर. And last one is called endoderm तयार होण्याची प्रोसेस. एंडोडर्म. हे एम्ब्रिओचे 3 लेयर, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. आणि यापासून आपल्या शरीराचे वेगवेगळे ऑर्गन अवयव तयार. एम्ब्रिओजेनिसिस नंतर जेस्टेशन. जेस्टेशन मीन्स प्रेग्नन्सी. त्याच्यामध्ये काय होतं बघा, द कंडिशन ऑफ कॅरिंग. जेस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी. द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओ इन युटेरस अप टू द डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशन. जेस्टेशन म्हणजे युटेरस मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ असणे. जेस्टेशन पिरियड फ्रॉम फर्टिलायझेशन टू डिलिव्हरी. And last step is the parturition. Parturition means delivery. Expel full term baby from uterus to outsides. Sequential steps: gametogenesis, gamete तयार होण्याची process. Insemination, deposition of semen into female reproductive tract. Fertilization, process of fusion of male and female gamete to form diploid zygote. Zygote formation झाल्यानंतर एम्ब्रिओजेनिसिस. एम्ब्रिओ तयार होण्याची प्रोसेस. त्यानंतर जेस्टेशन पिरियड, प्रेग्नन्सी पिरियड, more than 9 months pregnancy periods, and last one is the parturition. Human reproductive system mainly consists of primary sex organs. Primary sex organs like in male testes. प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते बघा, ह्यूमन बीइंग मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस. पेअर ऑफ टेस्टिस. टेस्टिस आर मेल गोनॅड्स in male, and ovaries are paired structures called female gonads. Testes in male and ovaries in female. From testes in male, production of the spermatozoa, शुक्राणु, and in female, production of ova or eggs. Primary sex organs in male and female. In male, primary sex organ testes, and in female, primary sex organ ovaries. Testes produce sperm by the process called spermatogenesis, and ovaries produce egg or ova by the process called oogenesis. As well as testes secrete male sex hormone testosterone. Ovaries produce progesterone and oestrogen. हे पुढे येणारे हार्मोन आहेत, त्याच्या वेळेला त्याचा विचार केला जाईल. सेकंडरी सेक्स ऑर्गन. सेकंडरी डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. सेकंडरी डायमॉर्फिझम ऑर्गन्स इन मेल. सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मीन्स, बघा याचा अर्थ लक्षात ठेवा, समजून घ्या. सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? Sex organs other than testes in male and other than ovaries in female. हे गोनेड्स आहेत, मेन पार्ट आहेत. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन मध्ये टेस्टिस आणि ओव्हरी सोडून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये समाविष्ट होणाऱ्या इतर ऑर्गनला सेकंडरी सेक्स ऑर्गन.
sex organs other than testes and ovaries called secondary sex organs. Secondary sexual characters, या शब्दाचा अर्थ वेगळा बरं का. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, लक्ष द्यायचं इकडं. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स गुणधर्म कोणते आहेत? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल अँड फिमेल. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मीन्स मॉर्फोलॉजिकली, फिनोटाइपिकली. Special features, special characteristics in male and female. Secondary sexual characters, specific features of an organism which can differentiate phenotypically, externally, morphologically, male and female. बघा इथपर्यंत आपण रिप्रोडक्शन फर्टिलायझेशन मध्ये स्टेप्स आहेत, वेगवेगळ्या स्टेप्सचा अभ्यास करायचा. स्टेपची नावं सांगता येतील का बघा. एक गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, झायगोट तयार होणं, त्यानंतर एम्ब्रिओजेनेसिस, देन जेस्टेशन ऑर प्रेग्नन्सी आणि पार्च्युलेशन मीन्स लिव्हिंग. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स हे दोन महत्वाचे आहेत मेल अँड फिमेल मध्ये. मेल मध्ये टेस्टिस पेयर्ड स्ट्रक्चर आहे, फिमेल मध्ये ओव्हरीज पेयर्ड स्ट्रक्चर आहे. सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मीन्स अदर दॅन टेस्टिस अँड ओव्हरी, ॲक्सेसरी स्पर्म कॅरी करणारे इतर जे ऑर्गन आहेत टेस्टिस आणि ओव्हरी सोडून यांना सेकंडरी सेक्स ऑर्गन. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मीन्स स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम्स, phenotypic characters in male and female. Male मध्ये secondary sexual characters like beard persons म्हणजे दाढी असणे, दाढी in a beard persons. mustache म्हणजे मिशी असणं. त्यानंतर hairs present on chest. Secondary sexual characters in male. Male मध्ये असणारे secondary sexual characters beards after attaining the puberty, maturity, after completion of juvenile stage. In reproductive phase, secondary sexual character in male beard, mustache, hairs on chest, increase the size of increase the size of larynx, sound box, Adam's apple, as well as axal hair, pubic hairs are also secondary sexual character in male. बघा मेल मध्ये असणारे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कोणते? मेल मध्ये बियर्ड, मस्टॅच, हेअर्स ऑन चेस्ट, increase the size of larynx, Adam's apples, axal hair, pubic hair, etc. In case of female मध्ये secondary sexual characters. बघा फिमेल मध्ये असणारे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर लक्षात राहतील का बघा. मेल मध्ये आणि फिमेल मध्ये कोणते आहेत त्याच्यामध्ये फरक काय बघा. फिमेल मध्ये डेव्हलप्ड म्हणजे ग्रोइंग, डेव्हलप्ड ब्रेस्ट, mammary glands are well developed breast, high pitched voice म्हणजे deep sounds, high pitched voice, and increase the size of pelvis. Increase the size of pelvis is the female secondary characters. Secondary sexual character in male and females. Secondary sexual character in male and females. त्यानंतर पुढच्या तासाला आपण ह्यूमन रिप्रोडक्शन मधला एक टाइप मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत.
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम.